सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय उपस्थित मान्यवर, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस सावंत सर, पर्यवेक्षक श्री बडगुजर सर, श्री सावंत सर, सर्व शिक्षक वृंद, सर्व कर्मचारी वृंद, सावंत सरांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करावे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या प्रशालेमध्ये एक वेगळ्या उपक्रमाला सुरुवात करतोय. तुम्ही ऐकलं असेलच, शासन बऱ्याच गोष्टींच्या विषयी चर्चा करतंय. त्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशामुक्ती. सर्व शाळांच्या मध्ये, सर्व गावांच्या मध्ये, शहरांच्या मध्ये नशामुक्तीचा उपक्रम अतिशय जोरदारपणे राबवला जातोय. शाळेच्या अवतीभोवती कोणतेही नशेली पदार्थ ठेवायचे नाहीत आणि कुणीही ज्यापासून, सगळे विद्यार्थ्यांचं लक्ष इकडं असेल, ज्यापासून नशा होतीये, ज्यापासून आपल्याला वेगळं वाटतंय, असे कोणतेही पेय आणि कोणतेही पदार्थ किंवा कोणती पावडर असेल, गोळी असेल, ती घ्यायची नाही. या उद्देशानं शाळेने शासनाने GR बाहेर काढला होता की विद्यार्थी सुरक्षा आणि नशामुक्ती. या GRला अनुसरून आपण आपल्या प्रशालेमध्ये एक आजपासूनचं दर बुधवारी हे एक लेक्चर असेल, आपल्याला लेक्चर असेल किंवा एखादा उपक्रम असेल, तर त्यातलं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक साळुंके हे पुण्याहून इथं आलेले आहेत. आपल्या जवळच्याच परिसरातले आहेत, पण विद्यार्थ्यांना उद्बोधनपर भाषण करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये एक चांगला परिवर्तन घडवण्यासाठी ते हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम राबवत असतात. ते आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, परुष शिक्षण प्रसारक मंडळ, सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी व तुम्ही सर्व विद्यार्थी, या सर्वांच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर असणारे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख यांचंही मी या कार्यक्रमाच्या दृष्टीनं हार्दिक स्वागत करतो. सर अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सांगणार आहेत. कुणीही हात मातीत घालायचा नाही आणि तोंडालाही लावायचं नाही. हात गुडघ्यावर ठेवायचे आणि समोर प्रत्येकाचे असले पाहिजेत आणि मान सरांच्या भाषणाकडे कान उघडे असलेले, डोळे मिटले तरी चालतील, फक्त कान मात्र उघडे ठेवायचे आणि सर काय सांगतायत आणि त्यातला चांगला संदेश आपण घ्यायचा आहे. जेवढं परिवर्तन आपल्याला करता येईल, तुला सांगितलं पाहिजे, शाळेत कसं बोललं पाहिजे, ग्राउंडवर कसं दंगा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला अगदी तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे सांगणार आहेत. सर परत एकदा आपलं या प्रांगणामध्ये मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपुलकीच्या शब्दांनी सजते परिचयाची एक शाल, आपुलकीच्या शब्दांनी सजते परिचयाची एक शाल, प्रेरणादायी व्यक्तीचे दर्शन वाढविते ज्ञानाचा भार. श्री मलमेसर सांगती मात्रा, त्यातूनच कळेल आपल्याला त्यांची कार्यगाथा. श्रीयुत मलमेसरांना विनंती की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. विचारमंच आणि या विचारमंचावरती उपस्थित असणारे आपल्या प्रशालेचे आदरणीय प्राचार्य एस सावंत सर, त्याचबरोबर माध्यमिक विभागाकडील पर्यवेक्षक दडस सर, त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे विभाग प्रमुख पर्यवेक्षक बडगुजर सर, साबळे सर आणि मंचावरती उपस्थित असणारे चव्हाण सर. आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी प्रासंगिक स्वरूपाचा आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते, एक सुप्रसिद्ध असे व्याख्याते ज्यांचे हजारो व्याख्यानं झालेली आहेत. स्वतः ते एक लेखक आहेत, कवी आहेत आणि प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम सातत्यानं त्यांचे सुरू आहेत. असे आमचे वैचारिक गुरु, शैक्षणिक क्षेत्रातील गुरु, आदरणीय सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष साळुंके सर. त्यांचं मूळ गाव आहे कवठे नागाव, परंतु गेली अनेक वर्ष सेवेच्या माध्यमातून ते
राजगुरुनगर खेड या ठिकाणी वास्तव्यास आहेत. विद्यार्थी मित्र हो, सरांचा हा केवळ अल्प परिचय असणार आहे, परंतु त्यांचं कार्य जर बघितलं तर फार मोठं त्यांचं कार्य आहे. थोडक्यात मी त्यांची या ठिकाणी ओळख करून देतोय. सर स्वतः एक खूप मोठे व्याख्यातील लेखक कवी आहेत. त्यांचं राजगुरू या ठिकाणी त्यांच्या चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई यांचं एक साळुंके मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल म्हणून अतिशय अद्यावत असं हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी 70 ते 75 असा स्टाफ आहे. सुसज्ज असे ते हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. सरांची नोकरी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मनोर तालुका आणि जिल्हा पालघर या ठिकाणी त्यांनी आपली आतापर्यंतची सेवा बजावली. आज सरांचं वय 75 वर्ष वय आहे, परंतु आज आपल्या तरुणांना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं संपूर्ण त्यांचं वर्तन आज आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे. वर्तमानपत्र असतील, दिवाळी अंक असतील, यामध्ये सातत्यानं त्यांचं लेखन सुरू असतं. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्वतःची 6 पुस्तकं आतापर्यंत छापून तयार आहेत, जी प्रबोधनात्मक पुस्तकं आहेत. आणि 7वं पुस्तक लवकरच त्यांचं येत आहे. त्यामध्ये यशाची चावी, सर्वांग व्यायाम, बोधकथा, उत्तम वक्ता होण्याचे मंत्र, तर्कशील व विवेकी व्याख्याने अशा प्रकारची स्वतःची 6 पुस्तकं आहेत. आणि लवकरच 7वं पुस्तक त्यांचं प्रकाशित होत आहे. आणि विद्यार्थी मित्रो, या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या या प्रबोधनाच्या व्यासंगामुळे त्यांना आजपर्यंत भरपूर असे त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. यापैकी थोड्याच पुरस्कारांचा मी उल्लेख या ठिकाणी करेन. मुंबईतर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी 2020 मध्ये मराठी बोली पुणे यांच्या मार्फत सांस्कृतिक सेवा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 2021 मध्ये श्री रोकडोबा शिक्षण संस्था रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट व्याख्याते म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याशिवाय स्वतः सर एक खेळाची आवड असणारे क्रीडाप्रेमी आहेत. त्यांचा क्रीडा सन्मान सुद्धा अनेक ठिकाणी झालेला आहे. स्वतः सरांना बुद्धिबळामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ते चांगले कबड्डीपट्टू आहेत, खो खो चांगली खेळतात, लांब उडी वगैरे त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि मी जसं पाहिलं, अनुभवलं तसं ते लेझिम, त्यानंतर ढोलकी अतिशय सुंदर उत्कृष्ट प्रकारचे वाद्य ते वाजवतात. अशा प्रकारचं त्यांचं एक छोटंसं बॅकग्राऊंड पाठीमागचं आहे. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामध्ये त्यांच्या विषय सुद्धा खूप छान त्यांनी आतापर्यंत मांडलेले आहेत. संस्कार मानवतेचा पाया, जीवन सुंदर आहे, करिअर, अंधश्रद्धा, आपले आरोग्य आपल्या हाती, राष्ट्रीय एकात्मता, अध्यात्म, छत्रपती शिवाजी महाराज, चारवाकचे विवेकी विचार, क्रांतीवीर सावरकरांचे तर्कशील विचार, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष आणि संघर्षातून यशाकडे अशा प्रकारचे अनेक व्याख्यानं त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती दिलेले आहेत. हे ठराविकच व्याख्याने या ठिकाणी मी नमूद केलेले आहेत. परंतु सरांचं जर आपण वर्तन पाहिलं तर आजही ते तरुणांना लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं वर्तन आपल्याला दिसून येतं. सेवानिवृत्तीनंतर त्यांचं ऐश्वर्याचं जीवन ते जगू शकले असते. सुंदर असं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अगदी व्यवस्थित सगळं चालू आहे. केवळ ऑर्डर देत बसले असते तरी सुद्धा त्यांचं छान असं जीवन गेलं असतं. परंतु त्यांच्या या व्यासंगामुळं, प्रबोधनाच्या त्यांच्या व्यासंगामुळं ते वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे व्याख्यानं देत प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि त्यामुळं सरांची तब्येत छान आणि प्रसन्न अशी नेहमीच असते. आणि गेल्या 2-1-2.5 वर्षापूर्वीपासून सरांचा आणि आमचा संपर्क झाला आणि सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. सरांचे खूप सारखं वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन हे लाभत असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण व्यसनमुक्ती किंवा आज आपल्याला आपले आरोग्य आपल्या हाती हा मुख्य विषय घेऊन सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांचं पुनश्च एक वेळ आपल्या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं पुनश्च एक वेळ या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मी प्रस्तावित थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मान्यवर पाहुणे हे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेचे सुंदर त्रिवेणी संगम आहे. त्यांचा सत्कार करणे म्हणजे आमचे भाग्यच आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री A.S. सावंत सरांना विनंती की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक सुभाष साळुंके सर यांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार संपन्न होत आहे व पुस्तक देऊन सत्कार संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे.
धन्यवाद. यानंतर आदरणीय श्री एस सावंत सर तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस सावंत सर यांचा सत्कार क्रीडा शिक्षक श्री कुंभार सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. सरांचा सत्कार क्रीडा शिक्षक श्री कुंभार सर करतील. गुलाबपुष्प देऊन सत्कार होत आहे. यानंतर मंचावरील इतर मान्यवरांचा सत्कार गणिताचे अध्यापक श्री एस माळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. श्री जेवी पाटील सर यांना सुद्धा विनंती की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. पर्यवेक्षक श्री बडगुजर सर, श्री दडत सर, श्री साबळे सर व अध्यापक श्री चव्हाण सर यांचा सुद्धा सत्कार संपन्न होत आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आरोग्याचा खरा मार्ग ऐकूया त्यांच्या ज्ञानधारा, मन होईल समृद्ध आणि मार्ग. तर असं करा आणि येत असेल तर असं करा. आवाज येतो? सन्माननीय व्यासपीठा समोरील सन्माननीय आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, सन्माननीय अनिल सावंत सर, तसेच सन्माननीय मलमे सर यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, त्यांचा मी ऋणी आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. आताच मलमे सरांनी सांगितली माझी एकूण बिंदास टाळ्या वाजवा, मनसोक्त सर तुम्हाला काही बोलणार नाही. जिथं तुम्हाला योग्य वाटेल तिथे टाळ्या वाजवा. तर आतापर्यंत मलमे सरांनी सांगितली माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. एक यशाची चावी, याच्यात 8 व्याख्याने आहेत. याच्यामध्ये 8 व्याख्याने आहेत. एक संस्कार मानवतेचा पाया, 2 जीवन सुंदर आहे, 3 करिअर, 4 अंधश्रद्धा आणि आजचा विषय आहे आपले आरोग्य आपल्या हाती, 5 राष्ट्रीय एकात्मता, 6 अध्यात्म, 7 आणि शिवाजीराजे तुम्ही नसते इथं, असे ह्या एकूण 8 व्याख्याने या पुस्तकात आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या ही 6 पुस्तकं मी ग्रंथालयाला प्रेझेंट देणार आहे. तुम्ही अवश्य वाचा. तुमच्या शाळेला ही पुस्तक मी प्रेझेंट देणार आहे. हे पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक बोधकथा. याच्यात छोट्या छोट्या एका पृष्ठावर एका पानावर जास्तीत जास्त कथा आहे, सचित्र कथा आहे. मी तर्क केला, विचार केला, जे काही समाजाला सांगायचं आहे ती जर एखादी गोष्ट मी 7-8 पानावर पूर्ण केली असती तर परिस्थिती काय झाली असती बघा. माझी गोष्ट वाचायला घेणार, 1 पान वाचणार, फोन आला, साळुंके सरांचं पुस्तक बाजूला, पुन्हा आठवड्याने तुम्हाला लक्षात देणार ती गोष्ट वाचायची राहिली, पुढचं पान. म्हणजे एक गोष्ट वाचायला तुम्हाला 1 महिना लागणार. मग मी काय केले, एका पृष्ठावर जास्तीत जास्त एका पानावर सचित्र या बोधकथा आहेत. अवश्य तुम्ही ग्रंथालयातून घेऊन वाचा. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये 600 अमृतवर्ष नाही आणि माझ्या काही कथा आहेत. हे दुसरं पुस्तक. तिसरं पुस्तक प्रत संपलेले आता, पण नंतर नक्की आणून देईन मी तिसरं पुस्तक. त्या पुस्तकाचा जन्म कसा झाला बा, मी व्याख्यान देतो आणि मग व्याख्यान संपल्यानंतर माझ्या समोर येतो एखादा तरुण मुलगा, सर आताच एका क्रीडेवरचा मी सरपंच झालो, पण त्या सभेत बोलायचं कसं,
स्टेजवर बोलायचं कसं? एखादा कॉलेजचा मुलगा येतो, सर इथे मटेरियल भरपूर आहे, इथं भरपूर आहे, पण स्टेजवर गेलो काय वाचलेलं आठवत नाही, आज केलेलं आठवत नाही. असं प्रत्येक जण लॉ कॉलेज असो, कॉलेज असो, सगळे. मग माझ्या डोक्यात आलं, आता सगळ्याला सांगण्यापेक्षा मी कसा घडलो, मी उत्तम कसा वक्ता घडलो, आणि जगातील उत्तम वक्ते कसे घडले, फलदा वक्ते कसे बनले, प्रेरणादायी वक्ता कसे बनले, उत्कृष्ट वक्ता कसे बनले, तेजस्वी वक्ता कसे बनले, हे या पुस्तकात लिहिलेले. आणि ह्या पुस्तकात 959 अमृतवचने, पहिल्या पुस्तकात 600 अमृतवचनं, टोटल 1530च्या आसपास अमृतवचन आहेत. अमृतवचन देण्याचा उद्देश तुमचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून तुम्ही सुविचार त्या व्याख्यानात वापरू शकता. ते तिसरं पुस्तक, ते नंतर मी अवश्य देणार. चौथं पुस्तक सर्वांग व्यायाम. आता सगळ्यांनी सांगितलं, पुण्याला खेडला माझ्या मुलाचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथे मी दररोज भेटायला जातो पेशंटला. आणि त्या सीसीटीव्ही मध्ये माझ्या मुलानं पाहिलं की पप्पा आलेले आणि पेशंटशी बोलत आहे. हे सीसीटीव्ही मध्ये पाहिलं, लगेच त्यांनी सांगितलं पप्पाला आत बोलून घ्या. मला आत बोलून घेतलं 2019-20 आणि सांगितलं उद्यापासून हॉस्पिटलमध्ये यायचं नाही, कोरोना सगळी पेशंट कोरोनाचे आहे. आय 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 डोक्याला ताप. आता काय करायचं? पहाटेच उठलं आणि डोक्यात आलं, अरे सर्वांना कोरोना का होत नाही 2019-20 का होत नाही? ठराविक लोकांनाच का होतं? बर झाला तो झाला, ज्याला 20-30% झाला तो वरती गेला, आणि ज्याला 80-85% झाला तो जिवंत आहे. हे असं का? माझ्या डोक्यात आलं. त्याला कारणच आहे, 20-30% ज्याला झाला त्यांनी नकारात्मक विचार केला. आय 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 आता गावात करणार, मला कोरोना झाला, बायको लांबून ताज देणार, मला एका खोलीत कोणणार, मुलगा स्पर्श करणार, आय 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 वरते घाबरून वरते. आणि ज्याला 80-85% झालेलं आहे कोरोना, तो म्हणतो कुणी रडायचं नाही. घरातल्याने सांगतो कुणी रडायचं नाही, मी हॉस्पिटल मधून 4 दिवसात परत येणार. अहो तू जीवन जोरशीत आलिया जीवन बघा, तो थैलीवान होता, तो जिवंत आहे, अशी परिस्थिती. त्यावेळेला मग कोरोनाचा जन्म. ह्याच्यामध्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक व्यायाम कसा करायचा हे दिलेलं आहे. आणि शारीरिक, बौद्धिक, मानसिक व्यायाम नाही केला तर कोणते रोग होतात हे ह्या पुस्तकात सांगितलेले आहे. आणि ह्या पुस्तकात काही माझ्या कविता आहे. चौथं. आता 5वं, तर्कशील व विवेकी व्याख्याने. याच्यामध्ये चार्वाकचे तर्कशील व्याख्याने, सावरकरांचे विवेकी व्याख्याने तुमच्यासाठी फार फायद्याचं आहे. तिसरं, संघर्षातून यशाकडे. अवश्य वाचा, व्याख्यानिक आहे, संघर्षातून यशाकडे. आणि चौथं, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष. आणि विशेष म्हणजे आनंदाची बातमी की तुमच्या शाळेतील मलमे सरांनी या पुस्तकात अभिप्राय दिलेला आहे. जोरशीत आलिया. त्यात सरांनी अभिप्राय दिलेले 5वं पुस्तक. आणि लास्ट अँड बेस्ट 6वं पुस्तक 24 सालाला स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार. फक्त स्वामी विवेकानंद म्हटलं की 2 गोष्टी आठवतात. एक शिकागो भाषण आणि 2 हिंदू धर्माचा जगात प्रसार केला. संपले स्वामी विवेकानंद. पण वेगळे स्वामी विवेकानंद कसे हे याच्यात मी सांगितलेलं आहे. याच्यात 24 कथा आहेत छोट्या आणि 19 प्रसंग आहेत स्वामी विवेकानंदाचे. गोष्टी त्यांच्याच आहेत. आणि सगळ्यात आनंदाची, शक्तिशाली त्यांचे 184 अमृतवचन आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला मार्गदर्शक ग्रंथ म्हणून 24 सालाला, आता 25 साल आहे, 24 सालाला मार्गदर्शक ग्रंथ म्हणून प्रथम क्रमांक आलेले, भारतात प्रथम क्रमांक आलेले आहे. त्या पुस्तकाचा भारतात प्रथम क्रमांक आलेले आहे. आणि मला लेखकाला स्वदेशी महाराष्ट्र नाही, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार मिळालेले आहे त्या 6व्या पुस्तकाला. आणि ही सर्व पुस्तकं मी विनंती करतो प्राचार्यांना, इतर शिक्षकांना, सर्वांनी या पुस्तकांचा तुमच्या ग्रंथालयाला मी प्रेझेंट देत आहे आणि मग माझे व्याख्यान सुरू करत आहे. त्यांना मी विनंती करतो सर्वांनी या पुस्तकांचा स्वीकार करावा.
हा, बरं. ठीक आहे. आणि तुम्हाला माझे व्याख्यान झाल्यानंतर निबंध लिहा. कसं वाटतंय तुमचे विचार स्पर्धा आहेत म्हणेल निबंध, तर तुम्ही अवश्य द्या. आजचा माझा विषय आहे आपले आरोग्य आपल्या हाती. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी माझी एक स्वलिखित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवास. जीवनाचा शेवास. व्यवस्थित आहे का? प्रेमात एकीच्या मी पडलो. क्या बात आहे. प्रेमात एकीच्या मी पडलो. नादी प्रथम मीच लागले. नादी प्रथम मीच लागले. तिचा कसलाच नाही दोष. तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला ओढवून रोष. मी घेतला ओढवून रोष. भरभराट झाली प्रेमात. क्या बात है. भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात. क्या बात है. गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडणे आता. शक्य नव्हते तोडणे आता. हिच्यामुळे हिच्यामुळे विसरलो माता. हिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला. समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला. सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणच गेला होता. परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता. त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर. तिचा आता मी झालो नोकर. होती आत्ता ती कार्यतत्पा. होती आत्ता ती कार्यतत्पर. नातीचे लक्ष तू माझ्याकडे. नातीचे लक्ष तू माझ्याकडे. ना मी विसरू शकत गडे. ना मी विसरू शकत गडे. मुकामी तिचा खूप घेतला. क्या बात है. मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला. पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. तुला नाही चिंताच कशाची. तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची. ती होतीच बाटली दारूची. दारूची दारूची दारूची. थँक्यू. बघा दारू दारूवर प्रेम सत्यानाश. आजचा माझा विषय आहे आपले आरोग्य आपल्या हाती. असंच एकदा मुंबईमध्ये व्याख्यान चालू होतं माझं. मुंबईमध्ये मला आता सरांनी सांगितलं मुंबईमध्ये मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्या ठिकाणी माझं व्याख्यान होतं. विषय होता आपले आरोग्य आपल्या हाती. मुलं कितीची 13वी 14वी 15वी मुलं. आणि त्याला मी विचारलं माझं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी विचारलं बाळानो आपला मृत्यू लांबवता येतो का. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आपला मृत्यू लांबवता येतो का. त्यांनी सर्वांनी सांगितलं प्रयत्न करून आपण संघर्ष करून प्रयत्न करून आपला मृत्यू लांबवता येतो का. त्या 13वी 14वीच्या मुलांनी मुंबईच्या मुलांनी हुशार मुलांनी बुद्धिवंत मुलांनी खेड्यातली नाही त्यांनी उत्तर दिलं सर
प्रयत्नानं मृत्यू लांबवता येत नाही. सर, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येत नाही. आपला मृत्यू ईश्वराच्या हातात आहे, अल्लाच्या हातात आहे, गॉडच्या हातात आहे. त्या मुलाने मला सांगितलं. मी 1.5 तास व्याख्यान दिलं, 1.5 तास व्याख्यान दिलं, आणि तोच प्रश्न त्याच मुलानं प्रश्न विचारला, बाळानो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो का? ज्या मुलांनी व्याख्यानापूर्वी मला सांगितलं की आपला मृत्यू प्रयत्नानं लांबवता येत नाही, आपला मृत्यू देवाच्या हातात आहे, आपला मृत्यू गॉडच्या हातात आहे, आपला मृत्यू अल्लाच्या हातात आहे. त्या मुलांनी माझं 1.5 तास व्याख्यान संपल्यानंतर उत्तर दिलं, सर, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. सर, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. देवाच्या हातात मृत्यू नाही, आपल्या हातात मृत्यू आहे. त्या मुलाने उत्तर दिलं, पहा, अहो, मृत्यू लांबवता येतो म्हणूनच चौकात चौकात सिग्नल आहे. एक लाल, एक हिरवा. लाल संपतो, थांबा. हिरवा संपतो, जावा. मग देवाच्या हातात मृत्यू आहे, ते चौकात सिग्नल का? चौकात सिग्नल का? देवाच्या हातात मृत्यू आहे ना, तर आपण थांबतो. सिग्नल लाल, थांबला. हिरवा, जावा. चौकात चौकात पोलीस हातवारी करून सांगतो, थांबा, जावा, थांबा, जावा. आणि देवाच्या हातात मृत्यू आहे, तर पोलिसाला कशाला तरी उभा करता? कशाला करता उभा? तो सांगतो हेल्मेट वापरा. अरे काय गरज आहे? देवाच्या हातात मृत्यू आहे, अल्लाच्या हातात मृत्यू आहे. ते भानगड काय? आता मी येताना आलो समजा पुण्यावरून, एवढा रोड सुंदर झालाय, पण प्रत्येक ठिकाणी गती रोग, स्पीड ब्रेकर. अरे त्या ड्रायव्हरला किती त्रास देता की ब्रेक दाबा, पुन्हा गिअर बसला. कशाला पाहिजे स्पीड ब्रेकर? देवाच्या हातात मृत्यू आहे, ते कॅन्सल करा. पंतप्रधानांना सांगा ती सिग्नल बंद. मला एवढं सांगायचं येतो, आपला मृत्यू आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. वळणाव काय? शाळा, समोर शाळा आहे, वाहने हळू चालवा. का बाबा? काय लिहिता? वळणावर पुढे वळण आहे, वाहने सावकाश चालवा. याचा अर्थच मृत्यू आपल्या हातात आहे. मृत्यू लांबवता येतो, दीर्घायुष्य राहता येतं. घाटावर पुढे घाट आहे, वाहने सावकाश चालवा. वाहनावर ट्रकच्या पाठीमागं, लेल्यांच्या पाठीमागं काय लिहिलं जातं? तुमची घरी कोणीतरी वाट पाहत आहे, वाहने सावकाश चालवा. मी वाचलेलं आहे. मागच्या वाहनाला कळावं म्हणून लिहिलेलं आहे, वाहने सावकाश चालवा. एवढंच कशाला? रेल्वे फाटक, रेल्वे फाटक कर्मचारी असतो सरकारी, रेल्वे त्याला फाटक बंद. अरे देवाच्या हातात आहे मृत्यू, अल्लाच्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे. म्हणजे कशाला विवेकाने गेट बंद करता? पण माहित आहे प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. मग त्या कर्मचाऱ्यानं फाटक बंद केलं नाही, काय होईल? रेल्वे, बस, ट्रक आणि तुमच्यासारखे शाळा सुटलेले विद्यार्थी अपघात उभा पडते. म्हणून त्याला टायमिंग माहित आहे, आणि त्या टायमाला बरोबर रेल्वे तेवढी फाटक बंद करतो. आज हे सर्व सर तिथं बसलेले आहेत, मी व्याख्यान देत आहे, तुम्ही सर्व बसलेला कुणामुळं? 24 तास सीमेवर सैनिक, 24 तास सीमेवर सैनिक. ते 24 तास रात्र दिवस डोळे लावून पाहत तिथे निरीक्षण करतात, संरक्षण. म्हणून आपण इथं बिनधास्त आहे. तुम्हाला जर वाटत असेल मृत्यू आपल्या हातात नाही, देवाच्या, पंतप्रधानांना फोन करा, सीमेवर सगळी सैनिक काढून घ्या. देवाच्या हातात मृत्यू आहे ना, अल्लाच्या हातात मृत्यू आहे ना, गॉडच्या हातात आहे ना. आपल्या पंतप्रधान सांगा सीमेवरचं सैन्य काढून घ्या. काय होईल पहा? पाकिस्तानच्या सौजन्याने, चीनच्या सौजन्याने आपला बॉम्बस्फोट करणार. चीन तपलेलंच आहे. 140 कोटी जनतेला भारतीय वस्ती पाठवणार आणि आपला भूभाग घेणार. करा फिरू बघा बरं, पंतप्रधान सीमेवरचं काढून घेतात तर सैन्य येणार नाही. आपल्याला माहिती आपलं आरोग्य आपल्या हाती. अहो, सैन्य असून सुद्धा लडाख मध्ये 4000 स्क्वेअर किलोमीटर चीन आपल्या हातीत आलाय, सैन्य असून. आणि गावं वसवले. तो फौजीचा दोष नाही, तो सरकारचा दोष आहे. आणि जर सैन्य काढलं तर आपण 2-4 दिवसात
जेवायच्या हातात मोठे नाही, आपल्या हातात मोठे म्हणून ते सैन्य नाही. बरं एवढं कशाला? जर मृत्यू लांबवते येत नसेल तर माझा प्रश्न आहे, तुम्ही कधी मला फोन करून विचारू शकता. माझी शंका आहे, मला प्रश्न फार पडतात. जर मृत्यू देवाच्या हातात नाही, काय म्हणजे देवाच्या हातात आहे ना आपल्या हातात नाही, माझा प्रश्न आहे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, अंगरक्षक, आणि कशा अंगरक्षक? देवाच्या हातात मृत्यू आहे. बघा पंतप्रधान मुख्यमंत्री चालल्यावर कार्य त्याच्याबरोबर रक्षक का? त्यांना माहित आहे आपला मृत्यू लांबवता येतो म्हणून रक्षक आहे. तुम्हा मला रक्षक नाही, आपल्याला कोणी पण टपरी मारतं आपण वरती जातो. देवाच्या हातात आहे ना, मग त्यांना सैनिक ते रक्षक का? अहो काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली, ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या पुरते घरापुरते पोलीस. त्यांना माहित आहे जे पक्ष फोडला त्यांना माहित आहे आपला मृत्यू लांबवता येतो म्हणून त्यांच्या घराभोवती सत्य जमते. आठवा पोलीस सरकारने ठेवले का? कोणीतरी गडबड करेल मग त्यांना मात्र रक्षक, आम्हाला रक्षक नाही. कोणी पण टपली मारावी वरती जाव. मला याच्यातून एवढं सांगायचं आहे की आपला मृत्यू आपल्या हातात आहे. आपला दीर्घायुष्य जगायचं का अल्पायुष्य जगायचं आपल्या हातात आहे. दुसरं, ज्याला दीर्घायुष्य जगायचं आहे त्यांनी शाकाहारी बना. शाकाहारी सकाळी मी सुद्धा आता सरांनी मला सांगितलं माझं आता वय 75 आहे. मग मी सरांनी सांगितलं 16-17 वर्ष झाली रिटायर होऊन. जर तुम्हाला दीर्घायुष्य बनायचं असेल, मृत्यू लांबवायचा असेल तर ड्रायफ्रूट खा. एक अंजीर, अक्रोड, बरं का, मनुका, खजूर, खजूर, अंजीर, पिस्ता, काजू, बदाम भिजत ठेवा, आम्ल कॅन्डी, केस गळत नाही, आवळा सुपारी, आयुष्य वाढणार. लक्षात ठेवा. आणि जे मांसाहारी आहेत त्यांनी आळणी खा. तुमचं आयुष्य वाढावं असं वाटत असेल. जे मांसाहारी, मी पण मांसाहारी, चिकन खातो, मटण खातो, पण आळणी. आपण काय करता घरामध्ये? कोल्हापुरी, तुपात, तेलकट, धाबा दिसला, असे जे करतात तेलकट खातात, कोल्हापुरी, मटण. चालता येत नाही, डेरबोट चालता येत. आयुष्य कमी. तुम्हाला खायचं असेल मांसाहार, आळणी खा. मी पण खातो, आळणी खातो. घरी सांगा आई वडिलांना. तर हे दुसरं, आपला मृत्यू लांबवावा असं वाटत असेल तर व्यायाम. व्यायाम सकाळी दररोज पुलअप्स काढू शकता. घरातच एक बार तयार करा. पुलअप्स, डिप्स, उठा बसा, दंड, सूर्यनमस्कार. तेही जमत नसेल, बरेच मला पुण्यामध्ये भेटतात, सर्व्हिसमुळं अभ्यासामुळं आम्हाला वेळच मिळत नाही. अरे वेळ मिळत नाही हे सांगणं नाही, कुणासाठी मिळवता तुम्ही? तर तुमचं काम आहे तर तुम्ही 10 मिनिटं वेळ काढा. 10 मिनिटं आरशासमोर बनायचा. 10 मिनिटं दररोज 10 मिनिटं. बघा किती सोपं आहे. नका जास्त करू व्यायाम. ह्या असा हात धरायचा. 10 मिनिटं आरशासमोर उभं राहायचं. आरशासमोर उभं राहिली बरं वाटतं. आणि काय करायचं बघा, सुरुवातीला सुरू घ्यायचं. अर्धा मिनिट, 1 मिनिट असं घ्यायचं. पुन्हा स्पीड वाढवायचं. हात सरळ ठेवायचे, पण असं स्पीड वाढवायचं की हाताला थकलं पाहिजे. घाम 10 मिनिटात, 10 मिनिटात घाम. नाटकं नका करू की मला व्यायामाला वेळ मिळत नाही. दुसरा, आपलं आयुष्य दीर्घायुष्य व्हावं, आपला मृत्यू टळावा, आपला मृत्यू लांबावा असं वाटत असेल तर निर्व्यसनी बना. व्यसनापासून दूर. तंबाखू, मिसरी, बिडी, सिगरेट, मावा, गुटखा, ड्रग्ज, दारू याच्यापासून दूर. आता सरांनी सांगितलं हॉस्पिटल आहे. 2-4 दिवसाला एक आजी येते हॉस्पिटलला. काय? मिसरी, मिसरी 10 वेळा 15 वेळा घासले. आता त्या जवान काय करायचं? जवान तुम्हाला फोन करायचा का? ए अजय, तुझं टाइम झाले, मिसरी घे, सुरू कर. सांगितलं तू जेवण दूध देऊ नका. तर अशी जे 8-10 मिसरी असतात, पोटात गोळा, आमच्या हॉस्पिटलला येतात, ऑपरेशन करतात, काचेत ते गोळा ठेवतात आणि मी हॉस्पिटलला भेटायला जातो.
मी काही डॉक्टर नाही पण प्रबोधन द्यायला जातो. त्या आजी नाच सांगते ते आमच्या आजीचा पारा कर काय पोटात गोळा कशामुळं मिसरी. मग मला सांगा अल्लाह गॉड ईश्वरनं फोन केला अजय ते तुझं टाइम झाली मिसरी घास सांगा आजीला. असे बरेच लोक येतात ड्रिंक घेऊन येतात. रे हे सगळं तुमच्या हातात आहे आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्हाला जर दीर्घायुष्य जगायचं असेल तर निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी राहून आपण दीर्घायुष्य बघू शकतो. लक्षात ठेवा वही लिहून ठेवा. आता सरांनी सांगितलं निबंध द्या तर तुम्हाला जे चांगलं आहे ते चांगलं घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एखाद्याला समजा प्रॉब्लेम आला असता तर बिंदास जायचं बिंदास परत यायचं शांत बसायचं. इतकं मला आज आवडलं तुम्ही शांततेनं जसं सरांनी सांगितलं आणि सरांनी सांगितलं शांत बसा तसं तुम्ही शांत बसत आहात. तरी काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही जाऊन शांत येऊन बसू शकता. आणि जर तुम्हाला ऊन लागत असेल तर माझी तुम्हाला परवानगी आहे तुम्ही सावलीला बसू शकता. पण व्यवस्थित ऐका ऐकण्यासारखं आहे. मूर्तीचे प्रकार दोन. एक नैसर्गिक मूर्ती त्याला म्हणतात दैवी मूर्ती. दोन राक्षसी मूर्ती त्याला म्हणतात मानव निर्मित मूर्ती. घरी लिहून ठेवायचे मूर्तीचे प्रकार दोन. आता नैसर्गिक मूर्ती कोणता पहा. एक काय हरकत नाही म्हणून सावलीत बसा उठा तुम्ही आणि इकडे बसा. मी सरांना रिक्वेस्ट करतो सर काय बोलणार नाही तुम्हाला. मी जाऊन हात जोडतो सरांना. इकडे बसा इकडे 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 बसा इकडे बसा. ऊन लागतंय या बाजूला बसा. हा बसा तिथे. ए सावलीत बसायचं सावलीत हा सावलीत बसा. तुम्हाला त्रास होता का नाही. सावली बघून बसायचं सावलीत बसायचं. मानव निर्मित मूर्ती कोणता पहा. मानव निर्मित मूर्ती मंदिर जातात ते हायवे जात असतात ढाब्यावर जातात ड्रिंक घेतात आणि मांस वगैरे खातात आणि 90-100च्या स्पीडने गाडी चालवतात. हायवेला नंबर किती 100 स्पीड 90 स्पीड आणि अपघात होतो वरती जातात. देवाचा दोष नाही तुमचा दोष आहे. राक्षसी मूर्ती मानव निर्मित मूर्ती. आणि जेव्हा पूर येतो महापुरामध्ये ते सगळे पॅसेंजर सांगतात त्या ड्रायव्हरला बाबा पाणी उतरू दे पुलावर गाडी घालू नको पुलावर नेऊ नको. आज 1 मिनिट सगळ्यांनी शांतता. आवाज येतो बघा. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे पूर्ण आपलं तोंड बंद. बैठवडे सावधान. बैठवडे आता मला सांगा त्या देवाचा काय दोष आहे. तुम्ही बरेच तरुण मुलं ड्रिंक घेतात धाब्यावर आणि गाडी 100च्या 90च्या स्पीडने चालवतात. अपघात होतो वरती जातात. कोणाचा दोष आहे. तुमचा दोष आहे. राक्षसी मूर्ती मानव निर्मित मूर्ती. तो बस ड्रायव्हर महापूर आलेले सगळे पॅसेंजर सांगतात पाणी उतरू द्या पाणी उतरल्यावर जाऊया पण त्याला घाई बायकोला भेटायची घाई. बस ड्रायव्हरला पूर आलेलं आहे हा पुलावर जोरात पाणी वाहत आहे. तो बस घालतो त्या पुलावर नेतो. ते प्रेशर ना ते बस खाली पडते खाली आणि वाहून जाते. 40-50 लोक वरती गेले. देवाचा दोष काय. त्या ड्रायव्हरला कळायला पाहिजे होतं पाणी उतरू दे रात्री होऊ दे नंतर जाऊ पण घाई ते मूर्ती बसला. राक्षसी मूर्ती मानव निर्मित मूर्ती. लक्षात ठेवा. अहो युद्धामध्ये लाखो लोक मरतात. कुठल्या अल्लानं गॉडनं ईश्वरनं सांगितलं होतं हे अमेरिका त्या चीनला ठोक चीनला हे त्या भारताला युद्ध कर भारताबरोबर माणसं मारून टाक. कुठल्या देवानं सांगितलं नाही. हे देश स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी युद्ध करतात आणि लाखो लोक मरतात. हा देवाचा दोष नाही अल्लाचा दोष नाही गॉडचा दोष नाही. तो स्वार्थापोटी मानव दुसऱ्याला मारतो. हा राक्षसी मूर्ती मानव निर्मित मूर्ती. हे घरी सगळं लिहून ठेवा. निबंध तुम्ही स्पर्धा घेताय तुम्हाला त्याचं जे चांगलं वाटतं वाईट वाटतं ते सगळं तुम्ही लिहू शकता. लक्षात ठेवा. अहो हिटलरने 60 लाख लोकांची हत्या केली. दोष हिटलरचा. देवाला कशाला दोष देता अल्लाला कशाला दोष देता गॉडला कशाला दोष देता. 60 लाख लोकांची हत्या केली. बॉम्बस्फोट करणारा माणूस बॉम्बस्फोटात मरणारा माणूस. लक्षात घ्यावा. आता तुम्हाला सांगतो ताजी बातमी आताची की हे पेपर जे आहेत ना हे सरकारी म्हणून तर लिहित नाही
त्यामुळे आपल्या इंडियाचं काही समजत नाही आपल्याला. सत्य बातमी अमित तिवारी काय सांगतात पहा. अमित तिवारी सांगतात 140 कोटी जनता आहे, त्यातली दररोज 30 कोटी उपाशी पोटी झोपते. हा आपला इंडिया. लोक या घरी ते पेपरात येत नाही. जर असं लिहिलं तर त्याला तुरुंगात टाकतात. पण आताची परिस्थिती अशी आहे 140 कोटी जनतेपैकी 30 कोटी जनता उपाशी पोटी झोपते इंडियामध्ये. आणि दररोज 3000 कुपोषणानं मुलं मरतात इंडियामध्ये. पेपरात छापून येत नाही, नको ते येतं. दररोज 3000 आपल्या भारतातले कुपोषण. त्या बाळाला दूध नाही, सकस आहार नाही, आणि ते मग शिळ पातळ रस्त्यावरचं खातं आणि ते मृत्यू पावतं. हा कसला मृत्यू? 30 कोटी जनता उपाशी पोटी झोपते, ते अल्पावधीत मरणार. 3000 दररोज मरतात. हा मृत्यू राक्षसी नाही, आपल्या घटनेत लिहिलेलं आहे. सरकारची जबाबदारी आहे, घटनेत लिहिलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकाला देणं हे घटनेत लिहिलेलं आहे. हाताला काम देणं हे लिहिलेलं आहे. पण सरकार ते करत नाही आणि म्हणून मुलं व्यसनी बनत आहे. पण तुम्ही बाळांनो पुन्हा हा जीव येणार नाही, त्या भानगडीत पडू नका. अहो काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणतो नको, हे शेतकऱ्यांचं बिल आहे ते आमच्यासाठी नको, आमचा फायदा नाही, त्या अडाणी अंबानीचा आहे. 3 वर्ष संप चालला, 700 शेतकरी मरण पावले. ईश्वराचा दोष नाही, अल्लाचा दोष नाही, गोडचा दोष नाही. 700 तडफडून त्याने आत्महत्या केली. 1.5 वर्ष. तो कसला? मानव निर्मित मृत्यू, सरकार जबाबदार, राक्षसी मृत्यू. अग्निपथ योजना माहिती? पूर्वी माझ्यासारखा फौजेतून 17-18 वर्षानंतर यायचा, त्याला पेन्शन मिळायचं, गावात अभिमानानं चालायचा, त्याला लोक थरलोट करायची. 17 वर्ष देशाची सेवा केली. आज परिस्थिती काय? 4 वर्ष सर्व्हिस करायची फौजी आणि 20व्या वर्षी गेलं, 24व्या वर्षी परत. आता मला सांगा, वयाच्या 24व्या वर्षी घरात आला, पेन्शन नाही, होमलेस बस, नोकरी नाही. मला सांगा त्या मुलाला 24 नंतर तो देतात वयाच्या. मुलगी पण ती एक तर मुली अगोदरच करत नाहीत लग्न कोणाशी, आणि त्या फौजीतला 24व्या वर्षीपर्यंत येतो. कोण जाणारी मुलगी? मग बिहारमध्ये, युपी मध्ये शेकडो मुलांनी आत्महत्या केली. शिक्षण आहे, फौजीत जायचं आहे, तर कायदा साठा. बघा किती अन्याय आपल्या इंडियावर, तरुण मुलावर. आणि शेकडो लोक मेले. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी सर्वांना आपल्या सूचना दिल्या. काही दिवसापूर्वी आठवा मी पाहिलं बातमी, व्हिडिओ पाहिले. त्यांनी काय सांगितलं? समजा पोलीस तासगाव, कवटेमंकाळ किंवा सांगली अशी मुलं रस्त्याने फिरतात आणि ते काय करतात? हरवण्याचा बहाणा करतात. लिखित पत्ता असतो त्यांच्या खिशात आणि रस्त्यात तो रडत जातो. मग आपल्यासारखं म्हणतो काय चाल बाळा, मला घर सापडत नाही, हा बघा माझा पत्ता. आणि मग आपण काय करतो? तर हे पोलीस सांगतात चांगलपणा दाखवू नका, त्या मुलाला त्या पत्त्यावर घेऊन जाऊ नका, लिखित पत्त्यावर त्या घरात घेऊन जाऊ नका. आणि जर तुम्ही गेलात, महाराष्ट्रात सांगितलेले सूचना दिलेले पोलिसांनी, जर तुम्ही ते बाळ बहाणा करतं मी हरवलेलो आहे, मी चुकलेलो आहे, माझा हा पत्ता आहे लिखित, ह्या पत्त्यावर मला घरात सोडा. मग माझ्यासारखा तुमच्यासारखा गेला तर तिथे गुंड असतात, त्याच्या घरात गुंड असतात. मग माझ्यासारखा चांगलपणा दाखवायला जातो, त्या मुलाला सोडतो आणि मग तिथे मला पकडतात, माझं हृदय, किडनी, फुफ्फुस, किडनी काढून घेतात आणि विकतात. जर एखादी स्त्री असेल आणि रस्त्यावर बाळ चाललंच असेल आणि तो रेटतो, भाना करतोय, मी चुकलो, त्या पत्ता आहे माझा, एखाद्या स्त्री जर तिथे गेली आणि तिने चांगलपणा दाखवू नका. जर स्त्री गेली तर तिथे गुंड असतात, तिच्यावर अत्याचार करतात, दागिने काढून घेतात आणि हृदय, किडनी, फुफ्फुस काढून घेतात, ते विकतात. आता हा मृत्यू कसला? सांगा ना, राक्षसी मृत्यू, मानव निर्मित मृत्यू. अरे अल्ला ईश्वर गोड कशाला सांगेल? आपण तर म्हणतो अल्लाची पोरं, गोवाची मुलं, ईश्वराची लेकरं. मग तू ईश्वर म्हणजे घरातला बापच कसं सांगेल मुलाला मारा? अरे डोकं चाललं का? कशाला सांगेल तो? पण आपण धंद्यासाठी किडनी विकायची, पैसे घ्यायचे, मजा करायची, त्याच्यापासून सावध. आता मुलीनो घरी लिहा, मला हे काही म्हणले. एक मुंबईची घटना सांगतो, मी तिकडे राहिलेलो 32 वर्ष.
एका मुलीचा वाढदिवस होता. एका मुलीचा वाढदिवस, श्रीमंत घराण्याची, आई वडील कोट्याधीश. मग आणि एक लिहून ठेवायचं, जो श्रीमंत असतो त्याला मित्र फार असतात, जो गरीब असतो त्याला मित्र कमी असतात, जो श्रीमंत असतो त्याला मित्र जास्त असतात, कारण त्याला खायला मिळते ना, फुकट मिळतं पण त्याला मित्र जास्त. तशी ती मुलगी, तिचा वाढदिवस सुद्धा मुंबईमध्ये एक हॉटेल बुकिंग केलं आणि अनेक प्रकारची दारू, जे तुम्हाला आवडते ती दारू प्या, सिगरेट बिडी ड्रग्ज काय पाहिजे ते घ्या. मग श्रीमंताची आजला पार्टी सुरू द्या. मुंबईतली घडलेली घटना. आता मित्रांनी काय केलं माहिती आहे, ग्लास भरले, आपल्याला जी दारू आवडते त्याची ग्लास भरले प्रत्येकाचे, आणि ते काय करायचे, पहिला घोट पहिला पेक जिचा वाढदिवस आहे तिला द्यायची. मैत्री पहिला पेक पहिला ग्लास मध्ये पहिला घोट जिचा वाढदिवस आहे तिला द्यायचे. देणारे भरपूर पेक आणि पिणारी एकच. आता तिने विचार केला, एका मित्राचा मी पहिला एक पेक घेतला आणि दुसऱ्या मित्राचा घेतला नाही तर दुसरा मित्र निराश होईल. एका मैत्रिणीचा ग्लास मध्ये एक पेक मी घेतला, दुसऱ्या मैत्रिणीचा घेतला नाही तर ती निराश होईल. म्हणून त्या मुलीनं सर्वांचा मान राखला. सर्वांचा दारूचा पहिला घोट पहिला ग्लास मधील पेक घेतला. रात्री 4 पर्यंत पार्टी चालू होती, पहाटेचं 4 पर्यंत पार्टी चालू होती. 4 वाजता पार्टी बंद. कारण ज्याचा वाढदिवस होता ते पेशंट पाहिजे, सगळ्या प्रकारची दारू हे देणारी भरपूर, घेणारी एकटीच. पेशंट पण हॉस्पिटलमध्ये नेलं. सकाळी 8 वाजता त्या मुलीचा मृत्यू झाला. आता मला सांगा की कुठल्या अल्लाह गॉड ईश्वरनं त्यांच्या आईबापाला, तिच्या आईबापाला फोन केला का, ए हॅलो, तुला एकूण एक मुलगी आहे, तुम्ही श्रीमंत आहात, कोट्याधीश आहात, तुम्ही एक हॉटेल बुकिंग करा, दुसऱ्याला दारू पाजा आणि तुम्ही पण दारू प्या, कुठल्या देवाला भेट देता, तुमच्या कर्माची फळं देवाला कशात भेट देता, आणि तुम्ही पहिल्या नंबरने 5 झाले काय म्हणता माहिती, मी अभ्यास केला आणि मार्क कमी पडले, नापास केला झाला, जेव्हा हे तू काय केलंस, आता जेव्हा अभ्यास करायचा, हे फायदा घेणार मी, नापास झाल्यावर जेव्हा हे तू काय केलं, पण काय नापास झालं, शिक्षकांनी शिकवलं नाही चांगलं, म्हणून मी नापास झालो आणि पहिला नंबर आला, मी अभ्यास केला, क्या बात आहे, मी अभ्यास केला. म्हणजे तुम्हाला सगळे आरोग्य देवावर करता, फायद्याच्या वेळेला मी केलं, तोटा देवाला. आणि माझा एक विषय आहे, मी देव बोलतोय, एक व्याख्यान आहे माझं, देवाला आपण हैराण केलं मानवानं, म्हणजे आपली शरीर त्याच्यावर शब्द देता. आता ही दारू पिता पार्टी करता देवाने सांगितलं होतं का. आणखी एक आहे मुंबईचीच घटना. एक आजी घरात एकटीच असते, घराच्या आर्थिक चाव्या तिच्याकडे असतात, कपाटाची चावी तिच्याकडे असते आणि सर्व नोकरीला गेलेले. मुंबईची घटना, सर्वच नोकरीला गेलेले, मुलगा नोकरीला, मुलं नोकरीला, सुनबाई नोकरीला, नातू शाळेत गेले आणि पैशाची चावी कपाटाची आजीकडे, सगळं आर्थिक व्यवस्था तिच्याकडे. ए मधल्यासाठी तुमच्यासारखा मुलगा आला घरी, अजय अजय काय, मला माव्याला गुटख्याला पैसे दे अजय. अजय म्हणते, हे बघ, माव्याला गुटख्याला मी पैसे देणार नाही, माव्याला गुटख्याला मी पैसे देणार नाही. त्या मुलाने काय केलं पा, घरात एकटीच, मुलं छोटाईश्री नोकरीला गेले, त्याने काय केलं, दारू खिडक्या बंद केल्या आणि आजी जवळ आला. माव्याला पैसे देत नाही काय, गुटख्याला पैसे देत नाही काय, त्याने काय केलं पा, आजीच्याच साडीच्या पदराने आजीचा गळा आवळला आणि आजीला वरती पाठवलं, पेपर छापला. आता मला सांगा, आता देवाचा काय दोष हो, राक्षसी बोलतो बघा, व्यसन मावा गुटखा आजीला वरती पाठवलं. आता सर्वांनी तुमच्या निबंधात लिहा, आता जी तुमच्यासाठी मुद्राची पार्टी चालू होती आणि संयोजक इतका हुशार, त्याने काय केलं माहितीये, मुलाकडून वर्गणी पार्टी करायचे हॉटेलमध्ये, मुंडव्यामध्ये, मुलाकडून 1000 रुपये घेतले आणि मुलीला सांगितलं, बाबा या खाओ पिओ मजा करो डान्स करो. आता मुली काय म्हणते, आले फुकट बिचकट चला. बघा घडलेली घटना मुलीवर, ती मुली पैसा नाही काढले आणि त्या संयोजकाची आयडिया काय होती, मुलींनी यावं, डान्स करावा,
असली चाले करावे त्याला मोफत होत्या मुली आल्या पार्टीशील 12-1 पर्यंत पार्टी 12-1 वाजेपर्यंत पार्टी आणि मग त्या मुलग्याचे पालक अरे माझी मुलगी आता 1 पर्यंत आली नाही दुसरा म्हणतो मुलगा आणि माझा मुलगा पण आला नाही सगळी एकत्र जमली आणि पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला म्हणतात आमचा मुलगा शोधून द्या आमची मुलगी शोधून द्या मुलं कोणाची यांची आणि शोधायला लावतात पोलीस स्टेशनला आणि तुम्ही काय करता पालकांचं कर्तव्य आहे शिक्षक तर रात्र घेऊन तुम्हाला उपदेश करतात पण पालकांचं कर्तव्य नाही आपल्या मुलीची मैत्रीण कशी आहे सुसंस्कृत आहे का चांगली आहे का आपल्या मुलाचा मित्र सुसंस्कृत आहे का हे कोणाचं काम आहे शिक्षक ते करतातच पण तुमचं काम नाही आता शिक्षकांना घरातली मुलगी आहे का नाही मुलगा आहे का नाही यांनी तुमच्या घरी जायचं त्या आई बाबांचं कर्तव्य आहे आणि मग जाऊन तिथे सांगता आमची मुलं शोधून घ्या पोलिसांनी त्या पार्टीमध्ये गेले त्या सर्व मुलांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं त्यांची नोंद झाली पेपरात छापून आलं चिल्लर पार्टी ओगी पार्टी आता हे प्रत्येकाने घरी गेल्यावर लिहून ठेवायचं मुलं कितवीची 8वी 9वीची पुन्हा ऐका ही मुलं कोणती तुम्ही आता 10वी पर्यंत आहे ना सगळी सामान्य 8वी 9वीच्या मुलं बोलली तर देवाला काय त्रास द्यायचा आता असं जर तुम्ही पार्टी करत असाल आणि समजा त्यातून एखादा मेरिटमध्ये आला नोकरी लागेल नाही तुमची नोंद झाली पोलीस स्टेशनला अहो त्या मोबाईल यंत्र युग एवढं पुढे गेले मी सांगते सर कसं आहे ते माहिती काढली ना सगळी निघते तसं तुम्ही मेरिटवर आहे नोकरी का लागायची वेळेला लगेच ते नोंद होते ते लगेच लक्षात येते कोणी पण घरी जा बोंबलत बस अरे छोट्या छोट्या गोष्टी आता दुसरी एक सांगतो पार्टी नाशिकला किती लोक 300-400 इतकं मोठं हॉटेल घेतलं ते जरा 13वी-14वीची असते 11वी-12वीची 8वीला मी सांगितलं तर तुम्ही घेऊन या आणि नाशिकला मोठी मुलं बघा कोण वासातून ड्रग्ज घेते 400 मुलं जवळ कोण सिगरेट मधून ड्रग्ज घेते ड्रग्ज घेण्याचे प्रकार बघा वासातून ड्रग्ज घेणे सिगरेट मधून ड्रग्ज घेणे आणि इंजेक्शन मधून ड्रग्ज घेणे आणि काही जण दारू पितो आता सरकारच्या लक्षात आलं सरकारनं ड्रग्ज बंद करून टाकले बंद कुठेच मिळत नाही भारतात मग पुढे 420 एक तर मुलांना टेन्शन परीक्षेचं टेन्शन चांगल्या मार्गात पास झालो नोकऱ्या नाही त्या 11 वर्षात नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानांनी लाखो जागा शिल्लक आहेत 150 शिल्लक आहेत रेल्वे सगळ्या क्षेत्रात जागा शिल्लक आहेत एकच ध्येय तरुणांना नोकरी द्यायची नाही आणि द्यायची असेल तर नाटकं अमुक पैसाला परीक्षेचं टेस्ट घेण्यात येत आहे मग बिचारे क्लास लावतात अभ्यास करतात आणि बरोबर आदल्या दिवशी पेपर फुटतात कारण त्याचं ध्येय नोकऱ्या लावायच्या नाही ह्या 10-11 वर्षात बघा किती पेपर फुटले 10 एवढं क्लास लावलेली गेली मग त्यांना अभ्यासाचं टेन्शन नोकरी नाही आता जे काय करणार माहिती का जर मिळत नाही झोप यावी टेन्शन तरुणांना नोकऱ्या देत नाही अभ्यासाचं टेन्शन मग ते आता काय करतात माहिती का भरीचं इंजेक्शन घेतात 2 नंबरनं अंदर किंवा भरीचं इंजेक्शन घेतात जे त्या गुपचूप जायचे मेडिकलमध्ये पैसे जादा द्यायचे आणि इंजेक्शन घ्यायचं झोपायचं आता मला सांगा भरीचं इंजेक्शन अशासाठी देतो डॉक्टर ऑपरेशन करताना त्या पेशंटला वेदना होऊ नये म्हणून भरीचं औषध देतात आता तरुण मुलं मुंबईची दिल्लीची टेन्शन नोकऱ्या नाही चांगली मार्क पडले तरी परीक्षा घेतात पेपर फुटतो पैसे ते आता इंजेक्शन घ्यायला आता मला सांगा अशी मुलं जास्त जगतील का हो जे भरीचं इंजेक्शन दररोज घेतात ते 50 वर्ष जगतील 60 वर्ष जगतील अल्पावधीत मारणार लक्षात ठेवा म्हणून अशा भानगडीत पडायचं नाही आता इथली घटना सांगतो खंडेराजुरी गाव बाळासाहेब पाटील काँग्रेसचे अधिकारी पुढारी बहिणीने द्राक्षाच्या बागेत गेली खंडेराजुरी निरळ वाचा तर वाचा खंडेराजुरी गाव बनियांवर गेले बनियांना पोटाला खिसायचा
बनियनला मी सुद्धा लहान होतो ना त्याला असे बनियन मिळत नव्हते खिशाचा. गेले बागेत, थंडी लागली, तालुका गेला, जिल्हा सांगली. थोड्या वेळाने त्यांचा विक्की मळ्यात आला. 20-22 वर्षाचा मुक्की. विक्की नाव. बाबा बाबा मला 1100 रुपये द्या. बाबा म्हणतात, बाळासाहेब पाटील म्हणतात कशासाठी? तो म्हणतो 500 रुपये मोबाईल रिचार्ज आणि 600 रुपये खर्च. 1100. त्या बापाला 1100 रुपये दिले नाही. बाळासाहेब पाटीलनं आपल्या मुलाला फक्त 500 दिले, 600 दिले नाही, रिचार्ज करायला दिले, खर्चाला दिले नाही. माहिती आहे त्यांना बाहेरच्या लोकांनी, गावातल्या लोकांनी सांगितलेलं होतं तुमच्या विकीला दारूचं व्यसन लागलेलं आहे. 20-22 वर्षाचा पोरगा दारू पितो हे त्यांना कळलेलं होतं. म्हणून त्यांनी फक्त कशाचं दिलं? रिचार्ज करण्यासाठी. खर्चाला दिलं नाही. जाऊ जाऊ पील. विकी चिडला, संतापला. बघा दारूच्या व्यसनामुळे काय होतं. संतापला आणि शेजारच्या उसात जाऊन टाकला. शेजारच्या बाळासाहेब पाटील बांधावर झोपले. दुपारी जेवण करून झोपले. घोरत होते. पोरगा आला, उसाच्या फणातून आला, बापाजवळ गेला. पैसे देत नाही, काही खर्चाला. तू घोरा लागले बाप. बाळासाहेब पाटील घोरा लागलाय. त्यानं बांधावरचा दगडी घेतला आणि वडिलांच्या डोक्यात मारला. साठ फाट तुकडे झाले. बाळासाहेब पाटील वर गेले. हा कसला मृत्यू? कशाला आल्याला दोष देता? कशाला देवाला दोष देता? कशाला गोवाला दोष देता? ही मानवी राक्षसी बोलची. आणि मग त्याने काय केलं माहिती आहे? बाबांच्या बहिणींच्या खिशात हात घातला. बंड बंड पैसा किती? 55,000 पेपर छापून आलं. मी पुण्याला आहे आणि ते सगळं व्हिडिओ पेपरात लिहून घेतलं. उपयोग पडलास आणि 55,000 घेऊन पळून गेला. 2 दिवसात विकीला मिरज तालुका पोलिसांनी त्याला पकडलं आणि तुरुंगात त्याला. आता मला सांगा हा कसला मृत्यू? राक्षसी मृत्यू. विनाकारण तुम्ही उठलं सुटलं देवाला दोष देऊ नका. शानीबा देवानं बुद्धी दिलेली आहे, वहीत लिहून ठेवा. निसर्गानं म्हणा, देवानं म्हणा बुद्धी दिलंय. बुद्धीचा वापर न करणे म्हणजे निसर्गाचा अपमान आहे, देवाचा अपमान आहे. जो शिकाल्या आपल्या जर मेंदू देवाने दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे, त्याचा जर वापर करत नसाल तर देवाचा अपमान आहे, निसर्गाचा अपमान आहे. वापर करा. दुसऱ्या लोक बुद्धी, इतर प्राण्यांना बुद्धी दिली नाही, आपणाला दिलेली आहे. मी आता बघताय एक डॉक्टर आता आपले सांगितलं अनिल प्राचार्य अनिल सावंत यांचे बंधू मोठं हॉस्पिटल आहे सांगलीला. तर अशा डॉक्टरनी काय केलं माहिती आहे? ते 4 व्हीलरने स्वतः जायचे प्रत्येक गावात खेडोपाडी आणि प्रयोगातून व्याख्यान द्यायचे. व्यसनमुक्ती प्रयोगातून. थोडासा टेबल आहे, सगळे ग्रामस्थ पुढे बसलेले खेडेगावातले. त्या डॉक्टरने काय केलं बा, एका ग्लास मध्ये पाणी भरलं, दुसऱ्या ग्लास मध्ये दारू भरली सफेद आणि त्या 2 ग्लास मध्ये एक गांडूळ टाकलं. सगळे गावकरी बघत आहेत आणि त्यांना त्या डॉक्टरने विचारलं, पाहिलं तर एका ग्लास मध्ये पाण्यामध्ये गांडूळ होतं. ते वर खाली वर खाली वर खाली गोल 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 मस्त फिरत होतं. दारू मध्ये टाकलेलं गांडूळ विघटन झालं, नष्ट झालं. आता डॉक्टरला वाटलं, डॉक्टर प्रश्न विचारतात, तुम्हाला याच्यातून काय बोध घेतला? त्या प्रयोगातून तुम्ही काय शिकलात? कोणता संदेश घेतला? काय समजलं? काय तुम्ही शिकलात? एक पाठीमागून म्हटला. आता डॉक्टरांची अपेक्षा काय होती? कुणीतरी उठून सांगावं दारू पिणं वाईट आहे, दारूमुळं आपली चालन होते, कुटुंबाचा सत्यानाश होतो, असं कुणीतरी म्हणेल अशी अपेक्षा त्या डॉक्टरची होती. एक पाठीमागून उठला, साहेब मी याच्यातून ह्या प्रयोगातून बोध घेतलेला आहे, मी सल्ला घेतलेला आहे, मला ह्यातून समजलंय. काय समजलंय? संदेश त्यातून समजलेलं मी शिकलो. डॉक्टर आनंद झाला. आता व्यवस्थित सांगेल दारू पिणं वाईट आहे. तर काय म्हणतो त्याला? स्त्री पुरुषांनी दररोज दारू पिली पाहिजे. आय 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 तू काय म्हणतो? दररोज स्त्री पुरुषांनी दारू पिली पाहिजे.
डॉक्टरने डोक्याला हात लावला. आय, 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 आय. मी एवढा स्वतःच्या टू व्हीलर घेऊन आलो आणि हे सांगतात बाबा दारू वाईट आहे. हे म्हणते स्त्री पुरुषांनी घेतले पाहिजे दारू. डोक्याला हात लावला डॉक्टरनं. बाबा सर्वांनी स्त्री पुरुषांनी दररोज दारू का घ्यायची असा तो बेवडा असेल आणि दोघांना पळवत सुटते. तू काय म्हणतो पळवत काढतात पण दारू प्यायला नाही टेन्शन येत नाही झोप लागते कोण पिता. मग हा काय म्हणतो दररोज दारू पिल्यानं पोटात जंत होणार नाही. जो शिकाल्या तो काय म्हणतो की दररोज दारू पिल्यानं पोटात जंत होणार नाही म्हणून स्त्री पुरुषांनी दारू प्याने. हाय 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 त्याला पळवट काढली. पण विचार करा अरे पोटात जंत होण्यासाठी पोट अस्तित्वात पाहिजे ना. पोटात जंत होण्यासाठी पोट अस्तित्वात पाहिजे तू जिवंत पाहिजे. अरे वेड्या तूच मेलास तुझं पोटच अस्तित्वात नाही जंत होण्याचा प्रश्न येतच होते. मी पळवट लोक करतात त्याच्यापासून सावध राहा. हा थोडक्यात जावं. एक भिकारी रस्त्यानं चाललाय आणि तो देवाला शिवाय देत चाललेला होता. राजवाड्यात एका दरबारात राजा बसलेला होता. राजाने ते ऐकलं एक भिकारी शिवाय देत आहे. सरदाराला सांगितलं त्याला पकडून आण. तो कोणाला शिवाय देतोय पकडून आणा त्याला. आला दरबार तो घाबरला. आय 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 असा माझ्या समोर राजाला म्हणतो मी तुम्हाला शिवाय देत नव्हतो मला सोडा. मी तुम्हाला शिवाय देत नव्हतो. राजा म्हणतो कुणाला शिवाय देत होता. तो तुम्ही जेवायला शिवाय देत होतो काय सांगतो का बघा ना म्हणतो तुम्हाला देवानं किती दिलेले गाडी बंगला नोकर सावकर बायका पोरं सत्ता पैसा तुम्हाला किती दिली देवानं आणि मला देवानं काहीच दिलं नाही म्हणून मी देवाला शिवाय देतोय. राजा म्हणाला ठीक आहे तुला एक डोळा काढून दे 20 लाख दे. तुला एक डोळा काढून दे 20 लाख देतो. आय 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 तू विचार करायला भिकारी एका डोळ्याचे 20 दोन डोळ्याचे 40 फुफ्फुसाची किती हृदयाची किती किडनीची किती. आय 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 एवढं मला देवाने फुकट मी चपून दिले. राजा म्हणतो 1 कोटी एका डोळ्याचे 1 कोटी. चल हे डोळा काढून तुझं डोकं चाले ना. एका डोळ्याची 1 कोटी 2 डोळ्याची किती शिवाय शेलाची किती. त्याची भिकारीला चूक लक्षात आली स्वतःची चूक लक्षात आली. त्यानं राजाला क्षमा मागितली. मला एवढं देवाने दिलेलं आहे एवढी संपत्ती दिलेली आहे फुकट मी चकोन दिलेले आणि मी रस्त्याने जाताना देवाला शिव्या देतो. आणि एक लक्षात ठेवा बोललो तुमच्या शाळेची किंमत करता येईल तुमच्या बंगल्याची किंमत करता येईल झाडाची किंमत करता येईल पण आपल्या शरीराची किंमत कोणीच करू शकत नाही. आपल्या शरीराचं मौल्य अनमोल गोष्टीला आपल्या शरीराचं मौल्य कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात जगामध्ये वस्तूची किंमत करू शकतो पण आपल्या शरीराची किंमत करू शकत नाही. त्यानं भीक मागणं बंद केलं कष्ट करू लागला घाम घालू लागला आणि अभिमानानं जगू लागला. देवानं निसर्गानं माझ्यावर उपकार फार केलेले. आता लास्ट अँड बेस्ट रशियाचं माहिती आहे रशियामध्ये 190 वर्ष ते 110 वर्ष वयाचे लोक किती आहेत माहिती आहे. रशियामध्ये 1 कोटी आणि भारतात 90 ते 110 वर्षाचे किती पाहिजे. आता रशियाची लोकसंख्या किती माहिती आहे 14 कोटी 60 लाख. आपली 140 कोटी म्हणजे रशियापेक्षा आपली 9 पटीने जास्त. आपली 90 वर्ष ते 110 वर्ष वयाचे किती लोक पाहिजे 9 कोटी. बोटावर बोट नाही होत. सगळ्यामध्ये हे सरासरी आयुष्य 90 आहे. रशियातील लोकांचं सरासरी आयुष्य 90 वर्ष आहे. रशिया नास्तिक देश आहे. आमचा देश आस्तिक आहे. संपूर्ण जगामध्ये आमच्या देशात देव फार आहे. उलट आपलं आयुष्य जास्त पाहिजे होतं. आपलं सरासरी आयुष्य 65-70. जो देश नास्तिक आहे त्यांचं सरासरी आयुष्य 90 आहे त्या लोकांचं आणि आमचा देव भरपूर आहे. आमचं आयुष्य 65-70 आहे. असं का ऐका आता रशियाची राहणीमान कशी पहा. रशिया एक सकाळी मेडिटेशन तुम्ही आपण सर्वांनी घ्यायचंय निबंध लिहा. सगळ्यांनी आता सांगितलंय रशियाचे लोक जास्त जगतात आणि भारतात देव जास्त असून सुद्धा
लोक का मरतात हा निबंध लिहायचा तुम्ही आणि उद्या सरांना दाखवायचा. 1 ते 5 ला उठला. रेषेचे लोक किती उठतात? 5 वाजता. मेडिटेशन 10 मिनिटं. आता मेडिटेशन म्हणजे काय? एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. आता समजा मी मेडिटेशन करणार आहे 10 मिनिटं. काय करायचं? एकाच गोष्टीवर लक्ष. आता समजा माझ्या डोक्याला वानर, बस वानर. वानराचा जन्म कसा होतो? वानर आईचं दूध कसं पितं? वानर झाडावर कसं चढतं? वानर फळं कशी खातं? वानर ह्या झाडावरून त्या झाडावर कशी उडी मारतं? वानर पथरावर कशी उडी मारतं? वानर लहान मुलाला कसा त्रास देतो? फक्त त्याचा विचार करायचा. याला म्हणजे मेडिटेशन. हे झालं 6 किलोमीटर दररोज चालतात रेषेचे लोक सकाळी. आणि दैनंदिन कशी? निर्व्यसनी. जोशीदारिया निर्व्यसनी. तंबाखू नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, मावा नाही, गुटखा नाही, काहीच नाही, व्यसन. म्हणून त्यांचं आयुष्य जास्त. आणि आमचं सुरू ते बापच तुझ्या पोराला बिडीवर निघून ये तिथे फुकतो. म्हणजे आपलं काय? आपलं आयुष्य कमी का? लक्षात घ्या. आपण व्यसन करतो. त्यांना ना राग माहित नाही. राग म्हणजे काय ते म्हणून पाळतात. एखाद्याने त्रास दिला म्हणून पाळतात. आमच्या तसं नाही. आपण काय करतो म्हणजे का? राग व्यक्त करणं. आमच्या इंडियामध्ये दुसऱ्यावर राग व्यक्त करणं एक ग्रहित करतो. आमच्या भारताची कंडिशन काय बघा. तिथे राग म्हणल्यावर विचारतात काय आहे? राग माहित नाही त्यांना. आणि ती रागावर उपाय काय माहिती का? म्हणून पाळतात. रशियातील लोक म्हणून पाळतात. आणि रागाची व्याख्या काय सांगितलं बघा. तुम्ही लिहून घ्या व्याख्या. चाललेला आहे. सर्वांनी शांतपणे ऐकायचंय. थोडाच वेळ राहिलेला आहे. अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. थोडा वेळ झाली की झालं लगेच. मग ते काय करतं पहा. तर ते मेडिटेशन निर्व्यसनी राहतं. ते एकदम बिलकुलही करत नाही. खाताना आणि बोलताना काय करतं? जिभेवर बंधन, बदला चीज नाही, तिथे राग नाही की हे विनयशीलपणा आणि संयम यांचा त्याग केला की रागाचा जन्म होतो. ते काय म्हणतात पहा. तिथे राग नाही. आपल्याला बघा आधी मोठा अधिकारी सहकार्यावर राग काढतो. सहकारी खालच्या माणसावर राग काढतो. खालचा माणूस बायकोवर राग काढतो. बायको लहान मुलावर राग काढते. लहान मूल छेडणी मोडून तोडून राग व्यक्त करतं. म्हणून आमच्या इंडियामध्ये छेडणी तयार करायचा कारखाना जास्त आहे. म्हणून आमच्या इंडियामध्ये छेडणी तयार करण्याचे कारखाने जास्त आहेत. लक्षात ठेवा. तो नास्तिक देश आहे. तो देवाची पूजा करत नाही, देशाची पूजा करतो. देश पूजा असल्यामुळं त्यांच्या देशावर कधी गुलामगिरी आली नाही. आमच्यामध्ये देव पूजा करतो, देश पूजा करत नाही. म्हणून आमच्या भारताचे गुगलवर जा 15 तुकडे पडले. आपल्या इंडियाचे किती पडले आतापर्यंत तुकडे? गुगलवर जा 15 तुकडे पडले. का? आपण देशावर प्रेम करत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात देश प्रेम हेच ईश्वर प्रेम. पण हे 40-50 वर्ष देव बाजूला ठेवा म्हणतात स्वामी विवेकानंद. विचार करा. आता लास्ट मॅडमने सांगितल्याप्रमाणे शेवटचा मुद्दा. आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. फक्त एवढाच मुद्दा वाढवणं. आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो. ही दुर्दैवीची गोष्ट. उठता बसता शिवरायांचं नाव घेतो परंतु त्यांचे गुण घेत नाही. आपण लगेच हार का मानतो? अनेक संकट शिवरायांना आली पण कधी आत्महत्या केली नाही. ते संकटाशी आपण मुकाबला का करत नाही? दुःखाशी मुकाबला का करत नाही? अनेक संकट शिवरायांना आली त्यांनी आत्महत्या केली नाही. अनेक संकटे आली म्हणून त्यांनी कपाळाला हात लावून बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय झडत बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय दुसऱ्याला दोष देत बसले नाही. लक्षात ठेवा. शिवराय काटेरी वाटा चालले. नवीन वाटा शोधल्या. शिवरायांनी दुःख सहन केलं. शिवरायांनी अपमान सहन केला. आता मी काय करू? आता माझं कसं होणार? म्हणून ते कर्माला झोडीत बसले नाही तर ते मार्ग काढला. प्रत्येक संकटातून त्यांनी मार्ग काढला. नवीन वाटा शोधल्या, नवीन मार्ग शोधला. तुम्ही काय समजता? फक्त आपल्याला टेन्शन येतं का? शिवचरित्र वाचा. तुमच्या लक्षात येईल तुम्ही कधीच आत्महत्या करणार नाही. इतर प्राण्यांनाही टेन्शन येतं पण ते आत्महत्या करत नाही. प्रयोगाने विज्ञानानं सांगितले 4 मिनिटात आवडतो. प्रयोगानं सिद्ध केलेलं वैज्ञानिकांनी की इतर प्राण्यांनी टेन्शन येतं पण ते आत्महत्या करत नाही. उंदराच्या मादीवर प्रयोग केलाय शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी. त्या उंदराची मादी बरोबर असते. आज एक पिंजरा, उद्या एक पिंजरा, परवा एक पिंजरा, तेरवा एक पिंजरा, असं ती
पिंजरा बदलतात, घर बदलतात. तर माझ्या टेन्शन आलं, तिच्या पिंजऱ्यामध्ये अलिप्त राहू लागली, सौंदर्याशी संवाद साधत नव्हती. जेव्हा ते बाळंत झाले तेव्हा वैज्ञानिकांच्या लक्षात आलं त्या पिलांमध्ये माझ्या होत्या, त्यांना आईचं टेन्शन आलं. जे नर होते त्यांना आईचं टेन्शन आलं नाही. आणि त्यांनी सिद्ध केलं इतर प्राण्यांनी टेन्शन येतं, पण पुढे ते 2 पिढ्या चालू राहतं. आता मला सांगा, इतर प्राणी आत्महत्या करतात का? उद्या आजार घरटी उठतात, पक्ष आत्महत्या करतो का? नाही. पावसाळ्यात बिळात पाणी शिरतं, छिद्रात पाणी शिरतं. किडे, मुंगी, साप यांनी आत्महत्या केलेली आहे का? नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, वाघ आत्महत्या करत नाही, लाचारीचं जीवन जगत नाही. आपण बैलाला नांगराला जमतो, बैलांनी कधी आत्महत्या केली का? हिमतीसाठी वापरतो, बैलांनी कधी आत्महत्या केली का? गाढव वाहतुकीसाठी वापरतो, गाढवाने कधी आत्महत्या केली का? हत्ती मोठमोठे ओंडके उठतो, हत्तीने कधी आत्महत्या केली का? आणि आपण सर्कसमध्ये हंटरचा धाक दाखवून प्राण्यांना मारतो. ज्या प्राण्यांनी कधी आत्महत्या केली का? वाघ, सिंह, घोडा, उंट, वानर, माकड, शेळी, मेंढी, कुत्र, मांजर यांनी आत्महत्या केली का? आणि आपणच आत्महत्या का करतो? नाव मोठं, लक्षात होतं, लक्षात ठेवा. आणि कारण कोणती? 1 मिनिटाला संपणार व्याख्या. मुलांनो, कोपरा शांत. 1 मिनिट. आपण कारण कोणती पहा. आपल्या भारतामध्ये आत्महत्या करण्याची कारणे सांगतो, बंद करतो. कारण कोणती पहा. 1, आईने आत्ता पुरवलं नाही, आत्महत्या. पेपर अवघड गेला, आत्महत्या. नापास झाला, आत्महत्या. आई अभ्यासाबद्दल बोलली, आत्महत्या. वडील सांगतात टीव्ही पाहू नको, आत्महत्या. आपल्या सगळ्या इंडियामध्ये आत्महत्या. शिक्षक, प्राध्यापक अभ्यासाबद्दल रागावले, आत्महत्या. बाहेरचं कोणी बोललं, आत्महत्या. पेपर म्हणजे प्रेमभंग झाला, आत्महत्या. नोकरी लागत नाही, आत्महत्या. छोकरी मिळत नाही, आत्महत्या. मुलंच होत नाही, आत्महत्या. मुलगाच होत नाही, आत्महत्या. अंगावर कर्ज आहे, आत्महत्या. नवऱ्याने त्रास दिला, आत्महत्या. बायकोने त्रास दिला, आत्महत्या. टेन्शन आलं, आत्महत्या. कुणी अपमान केला, आत्महत्या. कोणी अपेट झालं, आत्महत्या. कोणी मन दुखावलं, आत्महत्या. कोणी जगाला दिला, आत्महत्या. आणि कोणी जगावलं, आत्महत्या. केरळमध्ये पुढारी वारला, मेला, तर माझ्यासारखा आत्महत्या करतो. एवढा जीवन स्वस्त झालेला आहे का? एक लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. हे तुम्ही वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल. इतर प्राण्यांचा आदर्श घ्या, शिवरायांचा आदर्श घ्या, जिजाऊचा आदर्श घ्या. तुम्ही कधीच आत्महत्या करणार नाही. आपलं जीवन सुंदर आहे, आपलं जीवन आनंदासाठी आहे, आपलं जीवन गाण्यासाठी आहे, आपलं जीवन खेळण्यासाठी आहे, आपलं जीवन डान्स करण्यासाठी आहे, आपलं जीवन हसण्यासाठी, आपलं जीवन रडण्यासाठी नाही, आपलं जीवन व्यसन करण्यासाठी नाही. मग कशासाठी? तर आपलं जीवन हसण्यासाठी. आणि म्हणून मी म्हणतो, हसत जगावं, जगत हसावं, हसता हसता जगाला हसवावं, दुसऱ्याला हसवावं. चिनी भाषेत एक म्हण आहे, ज्याला हसता येतं त्यांनी दुकानदार व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी डॉक्टर व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी शिक्षक व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी वक्ता व्हावं. असणाऱ्या दुकानदाराच्या समोर गर्दी असते, हसणाऱ्या डॉक्टराच्या दवाखान्यात रोग्यांची गर्दी असते, रुग्णांची गर्दी असते. आणि हसणाऱ्या मॅडम भोवती, हसणाऱ्या शिक्षकांभोवती विद्यार्थ्यांची गर्दी असते. आणि हसणाऱ्या वक्तासमोर श्रोत्यांची गर्दी असते. आणि म्हणून मला पुन्हा म्हणावं वाटतं, हसत जगावं, जगत हसावं, हसता हसता जगाला हसवावं, दुसऱ्याला हसवावं. आपणा सर्वांना वंदन करू मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आरोग्य राखू आपण सारे, हा बोध आजचा घ्यावा. आरोग्य राखू आपण सारे, हा बोध आजचा घ्यावा. सवयीनीच बदल होईल, हा मंत्र जीवनात रुजवावा. हसत खेळत जगूया सारे, आनंदाची साथ. आपले आरोग्य आपल्या हाती, हीच भविष्यातली वाट, हीच भविष्यातील वाट. सरांनी अतिशय उत्साहाने सुंदर मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. यानंतर ग्रंथालयाची शोभा, विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि शाळेचा अभिमान आपल्या ग्रंथपाल मॅडम. दालनाची जपणूक. ग्रंथपाल मॅडम म्हणजे शाळेच्या ज्ञानसंपदेच्या दालनाची जपणूक करणारी प्रेरणादायी व्यक्ती. त्यांना जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक
श्री साळुंके सर यांना विनंती की त्यांनी प्रशालेच्या ग्रंथपाल व कवयित्री सौ शोभा अवसरे मॅडम यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. बुके देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत. यानंतर आज वाढदिवस असलेली विनंती त्यांनी आभार व्यक्त करावे. आभार व्यक्त करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना विद्यार्थिनींसाठी. आपले आरोग्य आपल्या हाती, त्याचबरोबर सेवा, व्यसनमुक्ती या संदर्भात सेवानिवृत्त प्राध्यापक, लेखक, व्याख्याते माननीय श्री सुभाष साळुंके सर. खरं वास्तविक सेवानिवृत्त हा शब्द आता सरांच्याकडे बघितल्यानंतर थोडस मागघ्याव वाटतं मला, कारण ते समाजसेवेच्या माध्यमातून तो एक ध्यास घेऊन अजूनही ते सेवेत आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारी 75व्या वर्षी सुद्धा जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घेतली पाहिजे. तर या निमित्तानं श्री सुभाष साळुंके सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल संस्था, प्रशाला व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानतो. तसेच प्राचार्य श्री A.S. सावंत सर, पर्यवेक्षक श्री D.M. बंडुकर सर, श्री P.S. सावळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री A.R. माळी सर, ग्रंथपाल सौ अवसरे मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार. सुंदर असे सूत्रसंचलन करणाऱ्या सौ गुरु मॅडम यांचेही आभार. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कारणीभूत ठरले ते आपले लाडके श्री H.S. मलमे सर यांच्याच प्रयत्नामुळे हा कार्यक्रम आपल्यासमोर अतिशय सुंदर रीतीने सादर केला साळुंके सरांनी. त्याबद्दल श्री H.S. मलमे सरांचेही आभार. तसेच कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून, त्याचबरोबर इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी जे शिक्षक कार्यरत असतात ते व्हिडिओ शूटिंग करणारे श्री P.S. पाटील सर व श्री R.R. नरगे सर यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आवाज व्यवस्थित आला पाहिजे ती स्टेज व्यवस्था करण्यासाठी सतत झटत असणारे आपले रोहित दादा व राहुल दादा यांचेही आभार. त्याचबरोबर सर्व अध्यापक, अध्यापिका या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही आभार. आणि हा कार्यक्रम अतिशय शांतपणे आपण सर्वांनी ऐकून घेतला आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे गोड कौतुक. यानंतर श्री S.R.